भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने वैश्विक आध्यात्मिक महोत्सवाचे आयोजन हार्टफुलनेस सेंटर कान्हा हैदराबाद येथे 14 ते 17 मार्च 2024 या कालावधीत केले होते, जेथे जगभरातील 100हून अधिक देश, 300हून अधिक आध्यात्मिक संस्था व अंदाजे 70,000 लोक सहभागी झाले होते। या कार्यक्रमाचा उद्देश विविध धर्म आणि पंथाचे पालन करणाऱ्या लोकांमध्ये सामंजस्य आणि परस्पर समाज वाढवणे हा आहे, जो मानवतेच्या कल्याणासाठी एक स्तुत्य प्रयत्न आहे, असे वक्तव्य राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांनी केले। याच निमित्ताने हार्टफुलनेस सेंटर पनवेल येथेही एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या दरम्यान सुप्रसिद्ध स्त्रीरोग, गर्भसंस्कार आणि मेडिटेशन तज्ज्ञ ब्रह्मकुमारी डॉक्टर शुभदा नील यांनी मनशांतीद्वारे विश्वशांती या विषयावर सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले व मेडिटेशन करवून घेतले। मेडिटेशन केल्याने आपले मन शांत आणि आनंदी राहते, आपल्याला शारीरिक स्वास्थ्य मिळते, आपली नाती प्रेमळ बनतात, आपल्या घरात शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि जगात शांतता नांदते। त्यामुळे प्रत्येकाने ध्यान करावे, असे वक्तव्य ब्रह्मकुमारी डॉक्टर शुभदा नील यांनी केले। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, नवीन पनवेल। ये होंगे और देखे भी है, लेकिन ये अलग है, ये विशेष है, क्योंकि ये क्या है, ये स्पिरिचुअलिटी महोत्सव है, जहाँ पे स्पिरिचुअलिटी की बातें हो रही है। जो भी बाकी महोत्सव होते हैं वहाँ हम फिजिकल बॉडी के लिए जाते हैं, एंटरटेनमेंट इसके लिए होती है, लेकिन यहाँ पे स्वयं की चार्जिंग है ना, यहाँ हमें स्वयं का परिचय मिल रहा है, मैं कौन हूँ, ये शरीर नहीं हूँ। डॉक्टर तो मेरा रोल